म्हणजे डायरेक्ट पाकिस्तान जवळ आता. काय झालं बाबा यांच्या गाडीचं? काय झालं ते बघायला लागलं थोडंसं. त्यांना काही मदत करू शकतो का बघायला लागला. काय म्हणता म्हणजे कार्यक्रम मंडळी वेलकम टू रणोत्सव. मंडळी वेलकम टू रणोत्सव. मंडळी वेलकम टू रणोत्सव. डान्स करते. अब आता आप थोड़ा गाड़ी वाला बताइए. आधी वस्तू को बड़े इंटरव्यू करने तो हिंदी बात करो हिंदी में. कैसा करे माणसाला अशाच वस्तू सापडतात. अजून पोराचं भेंडी डुंडी सगळं चालू आहे. अजिबात काही आवरलेलं नाहीये. 7 वाजता निघायचं होतं. हा बोंगळा माणूस अजून त्याचं काम तसंच चालू आहे. मी आता आपल्या पांढऱ्या हत्तीकडे चाललोय. जरा चेक करून येतो पांढऱ्या हत्ती व्यवस्थित आहे का नाही, काही त्याला खायचं प्यायचं बघूया. आणि हे लवकर आवरा पोरांनो. 7ला निघायचंय. 8 वाजत आले. काय अजिबात डिसिप्लिन नाही. फक्त पोरं आहे ना, काय सांगावं आता. डायरेक्टर लोकांना काय काय करावं लागतं बघा. मंडळी हॉटेल जवळ पांढरा हत्ती घेऊन आलोय आता. आणि पोरांचं आवरलंय का नाही ते एकदा चेक करू. आपले पोरं रेडी झाले. कस तरी सकाळचे किती वाजले? 9 वाजले. निघतो आहे भावनगर वरून भुजकडे, जे की आहे 400 किलोमीटर. 8 तासाची जर्नी आहे. बघू किती तास लावतो आम्ही. तर मंडळी फायनली आता आपल्या पांढऱ्या हत्तीमध्ये बसलो आहे आणि भुजच्या दिशेने आपण आता कूच करणार आहोत. सगळी मंडळी रेडी आहे. आपले कॅप्टन चेंज. कॅप्टन चेंज झालेला आहे. योगी भाऊ आता बसलेले आहे इनचार्ज मध्ये. तिकडे आरजे भाऊ पण म्हणताय. मी पण बसतो, पण सध्या बघूया आता आमच्या एजेचं आणि माझ्या हृदयाचं, आमच्या दोघांच्या हृदयाचे ठोके आता कुठे कुठे चुकताय, काय होतंय हे आमच्या दोघांनाच माहिती काय होईल पुढे. चला योगी भाई चलो निकलते. तर मंडळी आता आपले जवळपास 307 किलोमीटर आपले आतापर्यंत ट्रिप झाली आहे. सगळ्यात आधी मी सुटलो तर म्हणे रील पाहत बसला का? न्यूज बघितला मी आज सकाळी. अजून 2 खासदारांचं निलंबन झालं. पाच तुला तेच फोन करत होते काहीतरी कर बुवा. हे बघा खायच्या वस्तू दिसल्या योगी भाऊंला. आमच्या लगेच नजर गेली भाऊंची. दोन्ही साईडनी सेम लावून ठेवले असं एकदम मस्त. ना इथेच बनवत वाटतं सगळं. काय म्हणतं मंडळी, घ्यायचं का एक एक पुढं? मंडळी डिसिजन झालंय चाकून घ्यायची. नाही इथं नाही, तिकडं मार्केटलाच बघू. चलो उतरले का? मस्तपैकी ना इथं आहे ना पूर्ण बघ ना, पूर्ण लाईनच लावली. काय 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 आयटम बघू आता कसे काय. रेडी रेडी. कोणतं? पायनॅपल आहे. चॉकलेट सबमिट आहे का? सबमिट आहे बरं का मध्ये. मेथी आला का? भरलेली मध्ये. मी मेथीचं बघ, मेथीने बनवले काहीतरी वेगळं आयटम आहे. ओके. अरे भारी नाहीये. तुम्हाला याच्यासाठी काय म्हणतं, ट्रॅव्हल साठी मस्त आयटम आहे. पॅकेट टाकून घ्यायचा. हे भारी आयटम या. आता सीधा भुज. काय चालतो का आता? काय घेऊ मी मला नाही. इथं भांडण चालू आहे पोरांनो. 4 ड्रायव्हर झाले बाबा. आता भांडण होते कोणाला. मी चालू का चालू फक्त हा मनाने म्हणतो. आतल्या हात काय कोण हे चालू याचं यालाच माहितीये. आणि इथं आता वॉर सुरू झालंय. आता पुन्हा रस्त्याला निघालोय. मस्त सगळ्या नाश्ताच्या गोष्टी आपण घेतल्या आता ट्रॅव्हल साठी. आता ट्रॅव्हलचं खायचं काम तर आमचं आता जवळपास हे 400 किलोमीटर एकदम मस्त जाणार आहे. कारण सगळ्या पॅकेट बिकेट योगी भाऊनी सुरुवात करून दिलेली आहे. हा ते जेवण एजे भाऊला धाक पडलाय काही एवढ्यातच पोरांनी खाऊन घेतलं तर माझं खायचं काय होईल. पण जेवणार आहे आपण, टेन्शन घेऊ नको. जेवण होणार आहे आपलं. आणि आपले आरजे भाऊ एकदम निवांत, जसं काही एकदम काही त्यांच्या डोक्यावर कुठला स्ट्रेस नाही, काही नाही. मी तिकडे राहतो. मला 2 वर्ष झाले याला गाडी चालून. याला महिना काय पाहिजे. काही नाही विषय एकदम परफेक्ट चालवतोय आरजे भाई. ऍज अ बिगनर यू आर व्हेरी फार अवे फ्रॉम ते लोकांपेक्षा. मोटिवेट कसं करायचं पाराकडून शिकलं पाहिजे. काही नाही व्यवस्थित बघ पराग शेवग्याची दाखव ना.
ही बघा ही शेवग्याची शेती आहे म्हणजे आपले जे इकडं म्हणजे शेवगा आणि कापूसच या साईडला पण बघा इकडे कापूस आणि शेवग्याची शेती आहे. ओके या रस्त्याने सरळ पुढं राजकोट मध्ये जातो. पण आपण आता राजकोटला रिंग रोडने आपण आउटरने निघून जाणार आहे. राजकोट मध्ये जर घुसलो तर आपल्याला 2 तास तर कसे जातील ट्रॅफिक मध्ये. त्याच्यामुळे आपण रिंग रोडने बाहेर निघून जाऊ म्हणजे आपल्याला एवढाच टाइम कमी होऊन जाईल. आता पुढे जायचं आपल्याला. आता इथून आपल्याला 230 किलोमीटर अजून जायचं आहे. आपली मंडळी मस्त पैकी ना असं राईडचा आनंद घेत आहे. हे डायरेक्टर झोपले इकडे योगी भाई एकदम काम करतात ना सगळंच बघा. आता हे काय झालेलं आहे हे पाणी ना सगळं पाणी काय झालंय सुकून गेलेलं आहे आणि खाली राहिले तर ते पूर्ण ड्राय होईल आणि त्याच्यानंतर मग ते काय करतील काढतील सगळं. नंतर ते सगळं प्रोसेस करणार पुढे जाऊन. हे बघा इकडे मस्त पैकी बघून राहिले बाई. अरे क्रश करता वाटतं ते. मोठा एरिया आहे खूप मोठा एरिया आहे. खूप मोठा म्हणजे खूप मोठा आहे वाटलेला. खूप ह्यूज ओ भाईसा राम राम. कुठे निघाले पुणे? हा काय रायडर इथं आम्हाला रायडर भेटले ना आपल्या पुण्याचेच आहे बरं का. आम्ही आलो इकडं गुजरातला म्हणलं चला पुण्याचे माणसं आहे थोडेसे बघू. डायरेक्ट पाकिस्तान जवळ काय झालं यांचं गाडीचं काय झालं ते बघायला लागलं थोडं. त्यांना काही मदत करू शकतो का बघायला लागलं आपलं काय म्हणतात म्हणजे. काय जागा जिल्ह्यातले तुमच्या? नाशिक MH15 MH14 बोलत शेजारी थांबायला पाहिजे म्हटलं काय का बरं का नाही. काय नाही फॉग लाईट निघाली ती स्पीड मध्ये असल्यामुळे. स्पीड मध्ये कुठं खड्डा बिड्डात अडकलं ती काय कटे असे डायरेक्टली पुलांवरती. आमच्याकडे आता आमचे माणसं बोलायला लागले लगेच. त्यांच्या तिथेच झालं असेल नाही ती अशी विश्वास होता नाही का तो तोच का ते तुटलं त्यामुळे. कुठे फॉगलाईट आता पडूनच गेले. काहीच नाही काढली आता म्हणलं ते टायर मध्ये येईल ना नाहीतरी. तुमचं कसं काय ट्रिप कुठं चालू काय आता पूर्ण गुजरात कोस्टल रोड मार्गे जायचं फक्त. हा नंतर शेवटी अहमदाबाद आणि मग नंतर ते स्टॅच्यू ऑफ युनिटी. हा मंडळी मस्त पैकी रायडर भेटले. डायरेक्ट कोकण राईड अशी डोळ्यासमोरून एका सेकंदात आली बाहेर. पोरं लगेच थांबले. पोरं लगेच कनेक्ट झाले. 2 सेकंद पण नाही लागले कनेक्ट व्हायला त्यांच्याशी. मंडळी आपण बघा रणोत्सवाचं हे आपलं एंट्रन्स दिसतं आपल्या इथून 1 डिसेंबर to 20th फेब. हे आता 2024 1 डिसेंबर 2023 रात को 3 बजे February तक करना था 2024. लेकिन that file was आपला रणोत्सव हुआ था लेकिन फाइनल तर जे आपण मस्त पैकी ना स्नॅक्स घेतले होते ना सकाळी. आता खायची का टाइम आला होता. दुपारी घेतले होते आपण. हे पा रस्ता बघा. निवांत बसले बुच्ची मातीला टच करू राहिले सध्या. आता बुच्च्या मातीला टच केलं त्याला म्हणता विषय. आपण मित्रांनो चाललंय आपल्या रणभूमी होमस्टे. बघा सगळं होमस्टे वगैरे इथे सगळं बोर्ड सगळे आणि दाखवते बा 30 किलोमीटर रणोत्सव इथून आपल्याला दाखवते. म्हणजे इकडे साईडला पण ते त्याला रणोत्सव मध्ये कन्सिडर करता वाटतं काय माहिती. कशाला सगळंच ना वाईट रन इकडेच आहे. कुठं वाईट रन इकडे आहे. काय बोलतो वाईट आता तिचा टर्न बघितला भाऊ मी. त्याच्या समोरच वाईट ट्रेन आहे 10 किलोमीटर. या रोडलाच ते वाईट रन पण. डोला रे डोला रे डोला. काहीतरी झालं पाहिजे. कलरफुल जगतं तुम्हाला सगळं काही. मग विषय काय.
मंडळी वेलकम टू रणोत्सव. मंडळी वेलकम टू रणोत्सव. मंडळी वेलकम टू रणोत्सव. मंडळी वेलकम टू रणोत्सव. काहीतरी युनिक प्लेस सापडली. अरे एक नंबर आहे ना सारे गमप. अरे जमलं ना. मग एकदम परफेक्ट. आपला म्युझिशियन एकदम परफेक्ट आहे. पेंटिंग आपल्याला काढायला लागलंय. बायांचं कसं अडकवायचंय. हा का राम राम. फायटर मंडळी तुम्ही कधी वापरले? याने एक बुका मारून पाहिजे फायटर. बापरे कसं नाही आता घालायचं याने. उलटा घातलं ही समोरची साईड ही आली पाहिजे. एकदा काय लागणार दुसऱ्याला. बरं बा माणसाला सगळं माहिती आहे. चाकूचं माहिती आहे, फायटर माहिती आहे. लई मारामारी करेल पोरं. बघ याचा पण आहे नाही बघा. हे म्हणजे याला सपोर्ट भेटतोय का आपला हा ग्रिप आणि समोरच्याला खटकन बसतं. शिकवतो आज लोकांना. डान्स करतोय. पुरा गुजराती झालाय माणूस. राहुलचं मोठं बनवून भाव बनते. राहुल आपण ये पेन आहे. आप ये पेन घातलं ना टाकली घेऊन आम्ही साडीमध्ये पेन मला. तो मंडळी आता हा दिवस आता संपलेला आहे. जेवण वगैरे सगळ्यांचं झालंय. आमच्या आणि गुजरात ट्रिपचा डे 2 आज संपणार आहे. आज आम्ही पोहोचलो आहे कच्छ मध्ये. आणि कच्छ मधला रन ऑफ कच्छ जो उत्सव आहे जो फक्त नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्ये असतो त्याला आम्ही आज भेट दिली. मुलांनी तुम्हाला सगळं दाखवलं असं किती प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या इकडे म्हणजे टेंट टाकले असं टेंट हाऊस पण आपण दाखवलं तुम्हाला. सो ओव्हरऑल आजचा दिवस चांगला गेला. ड्राईव्ह आणि प्लस हे रणोत्सव झाले. उद्या पुढचा आपला ब्लॉग असणार आहे डे 3चा. त्यामध्ये आपल्याला मॅग्नेटिक हिल बघायचंय. ओके काला डोंगर कच्छ मधलाच एरिया आहे. त्यानंतर धोरदो आणि ढोलावीरा आणि त्यानंतर ना आपण इव्हनिंगला येणार आहोत व्हाईट रन जी की आपल्या या ट्रिपचं सगळ्यात तगडं अट्रॅक्शन आहे. तर मंडळी मग भेटूया आता तिसऱ्या दिवशी. तोपर्यंत राम राम, श्याम श्याम, बाय बाय, टेक केअर, सी यू इन अ नेक्स्ट ब्लॉग.